सदा इमाय धम्म पूजाय भक्ताय शुद्ध चेतसा चिरान्ति चन्तु सद्धम्मो लोको हन्तु सुखी सदा इमाय संघ पूजाय भक्ताय शुद्ध चेतसा चिरान्ति चन्तु सद्धम्मो लोको हन्तु सुखी सदा सब पाप सकरणं कुशलस उपसंपदा सकील परियोगपनं एकं उदान शासनं धम्मचरेषु चरितं नतं गुचरितं चरे धम्मचारी सुखसेति अस्ति लोकं परमित न तावता धम्मधरो यावता बहुवासति यो च अपामिपं सुतवान् धम्मकायेन पश्यति एवो धम्मधरो होतु यो धम्मं न भजति साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। निर्भीड पत्रकार आदरणीय नयनजी मुंडे सर, मी यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या धम्म उपदेशाला सुरुवात। महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, विद्येची देवता आई सावित्री, थोर समाजसुधारक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, सर्व बहुजनांच्या महापुरुषांना मी विनम्र अभिवादन करतो। आजच्या या रविवारच्या बुद्धवंदनेचे प्रणेते सातत्याने ही बुद्धवंदना आज 9व्या वर्षात प्रदापन झालेली आहे आणि या बुद्धवंदनेचे प्रणेते माझे मार्गदर्शक आदरणीय या जिल्ह्याचे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक प्रकाश बोरकर सर, त्याचप्रमाणे नांदगाव खंडेश्वरचे तालुकाध्यक्ष आदरणीय मदन खंडारे सर आणि सातत्याने ही आपली रविवारची वंदना आपल्या RK यूट्यूब चॅनलवर दाखवतात। आजही आपल्याला सर्वांना ही वंदना झाल्यानंतर संध्याकाळी पाहायला मिळेल RK यूट्यूब चॅनलवर। असे आमचे जिल्ह्याचे संघटक आदरणीय भटकर सर, शेंडे सर, दहाटे सर, एकंदरीत सर्वच भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि या ज्ञानार्जन बुद्ध विहाराच्या पदाधिकारी, बौद्ध उपासक उपासिका आणि सातत्याने रविवारची वंदना ही व्हावी याकरिता सातत्याने धडपड करणारं मेश्राम दाम्पत्य, आमचे आदरणीय मालकीताई मेश्राम, मुकुंदराव मेश्राम आणि इथे उपस्थित असलेल्या तमाम बौद्ध उपासक आणि उपासिका यांना माझा सप्रेम जय भीम। आज भारतीय बौद्ध महासभा हे आपल्याला माहीतच असेल की या भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातूनच विश्वरत्न डॉक्टर आंबेडकरांनी आपल्याला 1956 रोजी जी नागपूर येथे धम्मदीक्षा दिली ती याच आपली जी मातृ संघटना आहे भारतीय बौद्ध महासभा या माध्यमातून दिलेली आहे। भारतीय बौद्ध महासभेचाच त्यावेळेला जे रेकॉर्डर आहे 5 लाख बौद्धांनी त्यावेळेस नोंद केली होती आणि त्यानंतर 2 लाख रस्त्याने होते, असे 7 लाख लोकांना भारतीय बौद्ध महासभेच्याच माध्यमातून बोधिसत्व डॉक्टर आंबेडकरांनी आपल्याला बुद्ध धम्माची दीक्षा दिलेली आहे। मात्र आज आपल्याला भारतीय बौद्ध महासभा ही जी आपली मातृ संघटना असली तरी बरेच लोकांना विसर पडलेला आहे, कारण भारतीय बौद्ध महासभेच्याच माध्यमातून आपले जे धार्मिक कार्यक्रम व्हायला पाहिजे ते कार्यक्रम व्हायला पाहिजे। भारतीय बौद्ध महासभा केवळ इथे बुद्धवंदना, धम्मवंदना, पंचशीलच न घेता दर रविवारी एका विषयावर, ज्वलंत विषयावर चर्चा घडवून आणतं, कारण आपल्याला माहीत पाहिजे की आपल्या सभोवताली नेमकं काय चालू आहे। तर आजचा जो विषय आहे, आजचा विषय अतिशय ज्वलंत विषय आहे, कारण आज आपल्याला माहीत आहे की राज्यात महाराष्ट्रभर जो
उपवर्गीकरणाचा प्रश्न आणि उपवर्गीकरणाचे मोर्चे आंदोलन सुरू आहे, हे आपल्याला असा कोणीच असेल की ज्याला कदाचित माहीत नसेल. उपवर्गीकरण नेमकं काय हे आपल्याला माहीत असेल, कारण अमरावती शहरातही आपण 17 तारखेला एक भव्य दिव्य असा मोर्चा काढला होता. आणि उपवर्गीकरण नेमकं का केलं, यामागचा उद्देश काय, तर आधी जे सरकार आहे, जे राज्य सरकार आणि केंद्रात सरकार आहे, ओबीसी आणि मराठ्यात भांडण लावलं, त्यानंतर धनगर आणि आदिवासींमध्ये भांडण लावलं, आणि आज जो आपला लहान बांधव आहे मातंग समाज, या मातंग आणि बौद्ध महारांमध्ये आज त्यांनी भांडण लावलेलं आहे. कारण त्यांना माहित आहे, RSS आणि भाजपला माहित आहे की हा बौद्ध समाज काही झालं तरी आपल्याला मतदान करीत नाही. मग काय करायचं, एक आपलाच जो कुऱ्हाडीचा दांडा म्हणतो, आपल्याच माणसाने ज्यांनी हे उपवर्गीकरणाचा निर्णय दिला, आपलाच माणूस आपल्या विरोधात वापरायचा आणि आपल्याच विरोधात सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला 1 ऑगस्ट 24ला, तो निर्णय किंबहुना आपल्याच समाजासाठी नाही, आपल्याच जातीसाठी नाही, तर ज्या महाराष्ट्रात ज्या 59 जाती येतात SC मध्ये, अनुसूचित जातीमध्ये, त्या सर्व जाती, त्या जातीमध्ये अबकड करून भांडण लावण्याचा प्रयत्न या सरकारने चालवला आहे. आणि हा प्रश्न, हा भांडण लावून हे जे षडयंत्र आहे, ते षडयंत्र हाणून पाडण्यासाठी आज आपल्या समाजाला, आपल्या किंबहुना 59 जातीला रस्त्यावर उतरावं लागत आहे. आपण संख्येने जास्त असलो, आपल्याला वर्गीकरण झाल्यानंतर संख्येने आपल्याला जास्त आरक्षणही मिळणार, मात्र आपला जो बौद्ध समाज, महार समाज आहे, हा कोणावरही अन्याय होऊ देणारा समाज नाही. म्हणून आपण रस्त्यावर उतरलेलो आणि रस्त्यावरची लढाई आपण सातत्याने सुरू केलेली आहे. आपल्याला माहित असेल, भारतीय बौद्ध महासभेचे आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेब, त्याचप्रमाणे रिपब्लिकन सेनेचे आनंदरावजी आंबेडकर साहेब, हे सातत्याने महाराष्ट्रभर आंदोलन करीत आहेत आणि मोर्चे, लाखोचे मोर्चे आपले निघत आहे. अमरावती जिल्ह्यातही खूप मोठा मोर्चा निघाला होता आणि भारतीय बौद्ध महासभेचा त्यामध्ये सक्रिय सहभाग होता. तसेच वंचित बहुजन आघाडी आणि आपल्या विविध जे 60 राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, त्यांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता. आणि त्यानंतर जो नागपूरला मोर्चा निघाला, तो मोर्चाही भव्य आणि दिव्य स्वरूपाचा निघाला. तर 6 ते 7 लाखाचा मोर्चा आनंदराज आंबेडकर साहेब, भीमराव आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वात, त्याचप्रमाणे बबनराव घोलप जे चर्मकार समाजाचे आहेत, माजी मंत्री आहेत, या सर्वांच्या 59 जातीच्या जे लीडर आहेत त्यांच्या नेतृत्वात निघाला होता. कारण उपवर्गीकरण करून या सरकारला आपलं आरक्षण संपवायचं आहे. साध्या सोप्या भाषेत त्यांना आपलं आरक्षण संपवायचं आहे. कारण त्यांना माहित आहे की आपली जी प्रगती झाली, मातंग समाजाच्या डोक्यात त्यांनी घालून दिलं आहे की यांची प्रगती केवळ आरक्षणामुळे झालेली आहे. मात्र आपल्या सर्वांनाच माहित आहे, आपली प्रगती जी आहे ती केवळ आरक्षणामुळे नाही, तर आपण जे तथागत बुद्धांचा धम्म आचरणात आणलेला आहे, बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जे आपल्या डोक्यात आहे, त्यामुळेच आज आपण आपली जे आपला जो विकास झालेला आहे तो आरक्षणामुळे नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्धाच्या ज्या मार्गावर आपला महार समाज, बौद्ध समाज, धर्मांतरित बौद्ध समाज जात आहे, त्यामुळे हा विकास झालेला आहे. मात्र त्यांनी एक गैरसमज पसरवलेला आहे की या महारांनी तुमचं आरक्षण घेतलेलं आहे. आपण त्यांचं आरक्षण खाल्लेलं नाही. कारण कुठेही जागा निघाली तर जागा तिथे जर बौद्ध म्हटलं तर बौद्धाला सर्वप्रथम डावलण्यात येते. कारण बौद्ध हा हिंदू धर्माला मानत नाही. त्यामुळे तिथे जर एखादा हिंदू खाटी, चांभार, मातंग, ढोर
असा कुठलाही आला तर त्याला त्या जागेवर घेतल्या जाते. कारण आपण बऱ्याचशा संस्थांमध्ये बघू शकता की जिथे SC ची जागा असेल त्या ठिकाणी आपल्याला आपला हिंदू बांधव दिसेल, SC तील हिंदू बांधव दिसेल, मात्र बौद्धांना त्या ठिकाणी डावलल्या जाते. तरी आपल्याला जे आरक्षण आहे हे आरक्षण कसं संपेल, कारण त्यांना माहित आहे की जो काही यांचा विकास होत आहे हा आरक्षणामुळे होत आहे. आणि त्यातही जर उपवर्गीकरण लागू झालं आणि क्रिमिलेअर लावण्यात येणार आहे. आणि क्रिमिलेअर म्हणजे काय, तर क्रिमिलेअर म्हणजे ज्यांचं वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या वर आहे अशांना क्रिमिलेअर लावण्यात येणार आहे. आणि क्रिमिलेअर लावल्यानंतर काय होईल, तर आमचे खंडारे सर संस्थेवर काम करतात. खंडारे सर तुम्हाला पगार किती आहे? 65,000 त्यांना पगार आहे महिन्याचा. वार्षिक किती झालं? 8 लाखाच्या वर. म्हणजे यांच्या मुलाला यांना आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही, कारण यांना क्रिमिलेअर लागू होईल. आणि म्हणजे काय होणार आहे, यांच्यात समाजातच भांडणं लागणार आहे. आज जसा मातंग समाज आपला द्वेष करत आहे, उद्या भाऊ भावाचा द्वेष करणार आहे की यांच्या मुलाला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही, मात्र माझ्या मुलाला मिळेल, कारण मी दारिद्र्य रेषेखाली आहे. पण यांचा मुलगा यांचं जे उत्पन्न आहे ते 8 लाखाच्या वर जात आहे, 8 लाख जात आहे. म्हणजे असा हा संपूर्ण घाट आहे. उपवर्गीकरण तर लागू करायचंच आहे, त्यासोबतच त्यांना क्रिमिलेअर आणून आणि त्यातही ज्या घरातला एकदा आरक्षण घेतलं तुम्ही तर पुन्हा त्या कुटुंबाला आरक्षण नाही. म्हणजे एवढं घातक या निर्णय आहे. आणि हा निर्णय न्यायालयाने म्हटलेला आहे की राज्यांना आदेश दिलेले आहे की लागू करणे अनिवार्य नाही, त्या राज्याचा तो प्रश्न आहे की त्यांनी लागू करावं की नाही करावं. मात्र जे काही तेलंगणा आहे, कर्नाटक आहे, असे काही काँग्रेसचे ज्या ठिकाणी राज्य आहे त्या ठिकाणी वर्गीकरण लागू झालेलं आहे. आणि आपल्या इथे जे भाजप सरकार आहे, भाजपचे मुख्यमंत्री आहे, त्यांनी काल परवा विधानसभेत वक्तव्य केलं आहे की वर्गीकरण लागू होणार आहे. मात्र त्यांचा द्वेष हाच आहे की आपण त्यांना भाजपला मतदान करत नाही, काही केलं तरी तुम्ही भाजपला मतदान करत नाही. त्यामुळे त्यांनी हा आपल्या विरोधात एक मोठं षडयंत्र रचलेलं आहे. आणि हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठीच आपल्या सर्वांना यापुढे सज्ज राहावं लागेल. कदाचित आपण या अमरावती जिल्ह्याचा जो मोर्चा निघाला होता त्या मोर्चात सहभागी झाले नसाल, कारण तो मोर्चा एकंदरीत म्हणजे त्या मोर्चाचं तुम्हाला सांगण्यासारखं आहे की ज्यावेळेस मोर्चासाठी आम्ही लोकांना पैसे मागितले तर आपल्या ज्या समाजातील प्राध्यापक वर्ग आहे, नोकरीदार वर्ग आहे, हा नोकरीदार वर्ग कधीच मोर्चात उपस्थित नसतो किंवा मोर्चाला मदत करत नाही. मात्र या मोर्चाला त्यांनी भरभरून मदत केली. 4.5 लाख रुपये निधी त्यांनी या मोर्चासाठी दिला. आणि जी डाटा संघटना आहे, प्राध्यापकांची संघटना आहे, प्राध्यापकाच्या संघटनेनी तिथला जे स्टेज आहे आणि जेवणाचा खर्च, हा सर्व जेवणाचा खर्च त्यांनी केला होता. म्हणजे 1-1.5 लाख रुपये त्यांनी केला होता. आणि माझ्याकडे आमच्याकडे जे जमा झाले होते 4.5 लाख रुपये, त्यातले आम्ही 2 लाख रुपये खर्च केले. आणि त्या मोर्चातून 1,95,000 आजही आमच्याकडे जे उपवर्गीकरण समिती आहे, आजही 1,95,000 त्या मोर्चातून आम्ही वाचवलेला आहे. म्हणजे सांगायचं झालं की जो समाजाचा पैसा आहे, समाजाचा म्हणजे भारतीय बौद्ध महासभेचा थेट नियम आहे की आम्ही कुठलाही छोटासा कार्यक्रम घ्यायचा, छोट्यातला छोटा कार्यक्रम घेतला तरी त्या कार्यक्रमाचा सविस्तर हिशोब असतो. आणि त्या हिशोबात किती खर्च झाला, किती उरले, किती जमा झाले, तोच नियम मी त्या मोर्चाच्या संदर्भात वापरला. आणि आम्ही त्या मोर्चातून 1,95,000 रुपये आजही आपल्याकडे जमा आहेत. सांगण्यासारखं भरपूर आहे. आणि आपल्याला एकच सांगेल
की आधी आपल्याला आंबेडकरांनीच वाचवलं होतं, आजही आपल्याला आंबेडकरच वाचवतील, कारण आंबेडकर बंधूच आज रस्त्यावर उतरलेले आहेत, रस्त्यावरती लढाई लढत आहेत. आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब रस्त्यावर उतरले आहेत, आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब उतरलेले आहेत. आपल्याला सर्वांना विनंती करेल की या लढ्यात आपल्याला जगला आहे हा आपल्या येणाऱ्या पिढीसाठी आहे. जर आरक्षण संपलं, वर्गीकरण झालं, वर्गीकरणामुळे आपल्याला जे नुकसान होणार आहे ते आपले जे विद्यार्थी एमपीएससी यूपीएससी करतात त्यांना नोकऱ्या मिळणार नाही. त्यामुळे सर्वांना एकदा पुन्हा विनंती करतो की आपण या लढ्यात सहभागी व्हावं आणि मला आपण शांतपणे ऐकून घेतलं, माझं काही चुकलं असेल तर मला माफ करावं. एवढंच बोलतो, थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. आदरणीय धनंजय मुंडे सर यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, कारण आज येणारी जी नवीन पिढी आहे त्या पिढीचे जे येणारे धोके आहे या धोक्यासाठी आपल्याला सज्ज व्हावे लागेल. आपल्या जे मुलं बाळं आहेत त्यांना सुद्धा आपल्याला जागृत करावं लागेल. अशा पद्धतीचं आपल्याला जनजागृती करण्याचं काम आदरणीय धनंजय मुंडे सर यांनी केलेलं आहे, तेव्हा मी त्यांना पुनश्च धन्यवाद देतो. यानंतर समारोपीय मार्गदर्शनासाठी मी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय प्रकाश बोरकर सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या समारोपीय मार्गदर्शनाला सुरुवात करावी. तथागत सम्यक संबुद्ध धम्मनायक सम्राट अशोक, या देशाचे उद्धारकर्ते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आई रमाई, भीमाई, सावित्री या आपल्या श्रद्धास्थानांना त्रिवार वंदन करून आज या परिसरामधील बुद्धविहारामध्ये नुकतीच रविवारची वंदना संपन्न झालेली आहे. भारतीय बौद्ध महासभेच्या विद्यमान संरक्षिका महाउपासिका मीराताई आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तसेच समता सैनिक दलाचे प्रमुख आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्याही कार्याला मी वंदन करून इथे अतिशय मंगलमय वातावरणात भारतीय बौद्ध महासभेचा जनजागृतीचा उपक्रम म्हणजे रविवारची वंदना संपन्न झालेली आहे. ती रविवारची वंदना 396 बरोबर आहे संपन्न झालेली आहे. या विहारातले सर्व सन्माननीय उपासक उपासिका, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्ह्याचे पदाधिकारी जे सातत्यानं या ठिकाणी या वंदनेचा उपक्रमाचं प्रचार आणि प्रसारण करतायत ते भटकर सर, त्याचप्रमाणे आजच या विहारामध्ये तथागत चॅनलचे देखील प्रमुख तथागत चॅनलचे अरुण भाऊ वानखडे कॅमेरा घेऊन पहिल्यांदा आलेले आहेत. त्यांचं स्वागत आहे. जागृतीचा अग्नी तेवढ ठेवा हे बाबासाहेब आंबेडकरांचं ब्रीद वाक्य घेऊन भारतीय बौद्ध महासभा गावागावात, वार्डावार्डात, शहराशहरात जाऊन प्रचार करते आहे. कशाचं? बाबासाहेबांनी सांगितलं होतं की धम्मदीक्षा दिल्यानंतर बाबासाहेबांचं शेवटचं भाषण, बाबासाहेब म्हणतात की धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची जबाबदारी कुणावर आलेली आहे? ज्यांनी भगवान बुद्धाच्या धम्माची दीक्षा घेतली त्या नवबौद्धांवर आलेली आहे की त्यांनी या धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे. किमान आठवड्यातून एक दिवस तरी विहारात गेलं पाहिजे, हे बाबासाहेबांचा आदेश. आणि नेमकं बाबासाहेबांनी बाकी सांगितलं
शिका, संघटित व्हा. इकडे आपण गेलो, अनेक आमच्या वाडवडिलांनी काय केलं त्यावेळेस, आपल्या घरची दारिद्र्याची परिस्थिती असून देखील आमच्यासारख्या लेकरांना काय केलं, बाबासाहेबांच्या आदेशानं शिकवलं, शाळेत पाठवलं. त्याच्यामुळे आमची एक पिढी आता सुखाने खात आहे, केवळ बाबासाहेबांच्या एका आदेशामुळे. शिका म्हटल्यावर आपण शिकलोच. नक्कीच आपल्या आई वडिलांनी आपल्यावर खूप मोठे उपकार केले. म्हणजे त्या पिढीनं जर आपल्याला शिकवलं नसतं तर आज आपण इथे दिसलो नसतो. आता तीच अवस्था पुन्हा आलेली आहे, कारण की आपलं कुठेतरी दुर्लक्ष झालेलं आहे. आता सांगितलं आमच्या नयन मुंडे सरांनी की इकडे आता वर्गीकरणाचा घाट घातला गेलाय. आमच्यामध्ये अ ब कड म्हणजे दुपडी निर्माण करण्याचा प्रयत्न करताय. बाबासाहेबांनी आरक्षण देताना त्यांनी सांगितलंय किती जाती आरक्षण देतात आपलं, 59 जाती. 59 जाती हे आरक्षणाचे भोगवटदार आहेत, आरक्षण घेतात, पण बाबासाहेबांच्या आदेशाचं पालन मात्र करत नाही. जेवढे काही आरक्षणाच्या बाबतीत लढे झाले, जेवढे काही आंदोलनं झाली, ते सर्व लढे कोणी लढले, बाबासाहेबांच्या जनतेने लढले मोठ्या प्रमाणात. एवढंच नाही, ओबीसी समाजाला आरक्षण मिळण्यासाठी देखील, मंडल आयोगाच्या लढ्यासाठी देखील रस्त्यावर उतरले कोण, आपण लोक उतरलो. म्हणजे आपण सर्वांच्या कल्याणासाठी बाबासाहेबांच्या तथागत भगवान बुद्धाच्या मार्गाने वाटचाल करीत असताना नेमकाच याच्या उलट प्रवाह सुरू झालेला आहे. कारण की सत्ताधारी लोकांना आता सांगितलं गेलं आहे की त्यांना आपली प्रगती पाहवल्या जात नाही. कल्पना करा तुम्ही आपल्या आपसामध्येच की आपण नाही म्हणता म्हणता आज बाबासाहेबाला आणि तथागत भगवान बुद्धाला ज्यांनी स्वीकारलं ते मान आणि सन्मानाच्या जागेवर जाऊन बसले. ज्या महिलांना इथल्या समाज व्यवस्थेनं प्रवेश नाकारला होता, विषमतेची वागणूक दिल्या गेली होते, त्या महिलांची स्थिती पहा. आणि ज्यांनी बाबासाहेबांना स्वीकारलं, ज्यांनी भगवान बुद्धाला स्वीकारलं, बाबासाहेबांच्या विचारांना स्वीकारलं, ती व्यक्ती आपल्या जिल्ह्याची, या देशाची राष्ट्रपती बनलेली होती. पहा, ही तफावत लक्षात घ्या. एकीकडे स्त्रियांना समानतेचा हक्क नाही आणि दुसरीकडे बाबासाहेबांनी अधिकार दिल्यामुळे एक स्त्री कोण झाली, देशाची राष्ट्रपती झाली. प्रतिभाताई पाटील नाव ऐकलं तुम्ही, आपल्या जिल्ह्यातले, आपल्या जवळच्या, बरोबर आहे की नाही. म्हणजे हा फरक, ही देणगी कुणाची, बाबासाहेबांची. पण आता काय उडालं की आपली प्रगती डोळ्यात त्यांच्या उपत आहे. आपल्याच बरोबरीचा आपला मातंग भाऊ, आपले चांभार भाऊ आणि आपल्यात विष कालवण्याचं काम सध्या या सरकारने केलेलं आहे. निमित्त काय ठरलं, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. नाही का, सर्वोच्च न्यायालय वर्गीकरण करा म्हणजे फूट पाडा यांच्यामध्ये. ही नीती इंग्रजांची देखील होती, तोडा फोडा जोडा आणि राज्य करा. अशाच प्रकारचा आज हे सरकार आपल्यामध्ये तोडाफोडाचं राजकारण करत आहे. आणि म्हणूनच आपला उद्देश आहे, इथे अनेक लोक आमचे भारतीय बौद्ध महासभेचे बसले आहेत. डोके साहेब आहेत त्या ठिकाणी, इकडे मदन खंडारे सर आहेत, सांबारे सर आहेत. आणि तुमच्या विहारापर्यंत ही वंदना झाली पाहिजे. आपल्या विहारात कोण आले होते तुमच्याकडे, कोणी आलते का, रविवारची वंदना घ्यायची आहे म्हणून कोणी आलते का, सांगा ना. तुम्हाला विचारतोय मी, इथे बसलेल्यांना कोणी आलते का, कोण आल्या होत्या, मेश्रामताई आल्या होत्या. कोण मेश्रामताईला काही कामधंदे नव्हते काय कोणते, हा, ते उभयता दोघंही प्रत्येक विहारामध्ये जाऊन सांगतात की रविवारी आपल्या विहारात काय करा, वंदनेला या. आणि तुम्ही आला, तुमचं स्वागत आहे.
याच्या मागचा उद्देश हाच आहे की दर रविवारी आता तुम्हालाच विचारतोय मी काही गोष्टी की खरोखर सांगा या विहारामध्ये तुम्ही कधी येता? तुमच्यापैकी सांगा या विहारामध्ये कधी येतं? 14 एप्रिलला येतात. किती लोक आहेत दररोज येणार? 1 2 3 4 5. ठीक आहे, स्वागत आहे तुमचं, स्वागत आहे. 5 लोक येतात. वस्ती किती लोकांची आहे आपली? खूप लोकांची आहे. वेळ कुठे आहे येणाऱ्या विहारामध्ये? ऐका, तुम्ही आलात निश्चितपणे पुढच्या रविवारी याल का तुम्ही? येणार आहे? चांगली गोष्ट आहे. तर एकंदरीत जनरली आपण पाहतो ही अवस्था अतिशय बेकार आहे. आमचा वर्ग पहा, तुम्ही येता म्हणजे महिला येतात, बरोबर आहे, पुरुष कुठे जातात? तुमचे मुलं कुठे जातात? धम्माचं शिक्षण त्या कॉन्व्हेंटमध्ये मिळते काय? शाळेमध्ये नाही मिळत ना. मग धम्माचं प्रशिक्षण शिक्षण कुठे मिळते? फक्त बुद्ध विहारामध्ये मिळते. मग त्यांना का तुम्ही आणत नाही हाही माझा प्रश्न आहे. मला माहित आहे शिक्षणाला गेलंच पाहिजे, शिक्षण घेतलंच पाहिजे, बाबासाहेबांच्या आदेशाप्रमाणे शिक्षण घेतलंच पाहिजे. पण बाबासाहेब म्हणतात की आमची प्रगती, आपली प्रगती कशामुळे झाली? बौद्ध धर्मामुळे झाली आपली प्रगती. कारण आपण ज्या धर्मात होतो आधी त्या धर्मानं तर आपल्याला पाणी देखील पिऊ दिलं नाही, तर प्रगती कुठली होणार होती? एवढं सारं बाबासाहेबांनी दिल्यावर फक्त आपण म्हणतो खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची. एवढ्यानं भागल का तुम्ही? एवढ्यानं नाही भागल ना, नाही का? आणि म्हणून आमचा प्रयास आहे, आमचा प्रयत्न आहे की तुम्ही दर रविवारी आपल्या तरुण मुलांना देखील कुठे आणलं पाहिजे? विहाराकडे आणलं पाहिजे. हा आमचा उद्देश आहे. दुसरी गोष्ट आत्ताच सांगितलं नाईक मुंडे सरांनी, हे आमचे 5 सिनियर लोक इथे बसले आहेत, आमच्यापेक्षा ज्येष्ठ लोक बसले आहेत विहारामध्ये आज वंदनेसाठी. त्यांना माहित आहे दीक्षा केव्हा झाली होती? 14 ऑक्टोबरला. पुण्या ठिकाणी झाली होती, नागपूरला झाली होती, ते सर्वांनाच माहित आहे, हे सर्व सांगतो आपण. पण कोणत्या संस्थेच्या वतीने झाली होती ती संस्थेचं नाव काय? त्या संस्थेचं नाव कोण सांगा? त्या संस्थेचं नाव आहे बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून दीक्षा घेतली आपण. आज बाबासाहेब नाही आहे. नागपूरची दीक्षाभूमी काय म्हणते? नागपूरची दीक्षाभूमी काय म्हणते? ती देखील आता वादाच्या चक्रव्यूहात अडकली आहे. आणि बाबासाहेबांच्या संस्थेबद्दलचं इतका अनास्था आहे. हे विहार कोणतं? प्रज्ञासूर्य ज्ञानार्जन. हे विहार ज्ञानार्जन. आणि ज्ञानार्जनाचे प्रमुख कोण आहेत? बाबासाहेब आंबेडकर आहेत, बरोबर आहे. चांगली गोष्ट आहे, ज्ञानार्जन तुम्ही विहाराचं नाव ठेवलं, ठीक झालं. आता मला सांगा तुमच्यापैकी किती लोक तयार आहेत बाबासाहेबांच्या संस्थेच्या बद्दल माहिती असणारे? भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, कुणाचं आहे हे सर्व? बाबासाहेबांचं आहे. आहेत काय तुमच्या घरामध्ये कुणी सैनिक आहेत? बाबासाहेबांच्या काम करतात? नाही. धन्यवाद, स्वागत आहे तुमचं. सांगण्याचं तात्पर्य ही परिस्थिती बदलणं गरजेचं आहे. बदलवा, स्वतःपासून बदलवा. आम्ही दर रविवारी जातो. किती लोक जातो? गाड्या बाहेर ठेवल्या आहेत, मोजून घ्या. खर्च कोण करतात? स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करतात सर्वजण. कुठपर्यंत? जिथे बिहार तिथपर्यंत जाण्याचं काम करतात दर रविवारी. आणि म्हणून आमचं तुम्हाला विनंती आहे की किमान तुमच्यापैकी बाबासाहेबांच्या संस्थेचे सभासद होऊ शकता काय तुम्ही? बाबासाहेबांच्या संस्थेचे सभासद होऊ शकता काय तुम्ही? ज्ञानार्जन विहाराचे तुम्ही झाले, पण बाबासाहेबांच्या संस्थेचे होऊ शकता का तुम्ही सभासद? बोला. म्हणजे आपण भाषण जाऊ द्या, आता भाषण बाजूला थोडं. बाबासाहेबांच्या संस्थेमध्ये किती लोक सभासद होऊ शकतात?
2, 4, 5 असा हात वर करून सांगू शकता की फक्त सांगता की बाबासाहेबाच्या मुळे आमचा विकास झाला, बाबासाहेबाच्या मुळे आमचं नाही का? रमाईच्या त्यागातून घराला कोणते घर मिळाले आपल्याला? रमाई आवास योजना. त्या रमाईच्या भरोशावर 4 लेकरं ज्या मातेने जमिनीत गाडले, बाबासाहेब नावाच्या बॅरिस्टराचे 4 लोक मातीत गाडले गेले. त्या रमाईच्या नावानं घरकुल घेऊन मोठमोठे घर निर्माण झाले. पण त्या रमाईचं त्या बाबासाहेबाचं काम करण्याची तयारी कुणाची आहे तर कुणाचे हात वर होत नाही. कसं होईल अशा? विचार करा. मला असं वाटतं की तुम्ही जर स्वतःच्या स्वयंस्फूर्तीने म्हटलं की सर आम्ही करतो, काहीच करायचं नाही फक्त करतो म्हटलं तर किमान 15 लोक तुम्ही एकत्र याल. किती लोक एकत्र याल? 15. कारण की तुम्ही बाबासाहेबाला काहीच देत नाही, फक्त जयघोष करता, एवढंच करता, बाकीचं काही देत नाही. किती लोकांच्या घरी पेपर आहेत बाबासाहेबाचे सांगा बरं हात वर करून? एकाच्याही घरात नाही आहेत का? एकाच्याही घरात नाही आहेत. पैसे कुणाला देतो आपण? लोकमतवाल्याला पैसे देतो. पैसे कुणाला देतो आपण? हिंदुस्थानला देतो आपण पैसे. पण बाबासाहेबाच्या घरून निघणाऱ्या या धम्मयान मासिकाला कोणीही 1 पैसा द्यायला तयार नाही आहे. अशी ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आम्ही म्हणतो की किमान 15 लोक जरी तुम्ही एकत्रित झाला तर हे मासिक तुमच्यापर्यंत येईल. काय होईल? हे बाबासाहेबाच्या राजगृहातून निघणारं, मुंबईवरून निघणारं मासिक, याच्यामध्ये साऱ्या गोष्टीची माहिती असते. आज काय होऊन राहिला, कोणते सरकारचे निर्णय आपल्या विरोधामध्ये चालले आहेत, तथागत भगवान बुद्धाच्या अष्टांग मार्गाची माहिती, तथागत भगवान बुद्धाच्या धम्माची माहिती, राजर्षी शाहू महाराजांची माहिती, वेळोवेळी महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले या लोकांचं एकंदरीत कार्य हे सर्व या मासिकामध्ये आपल्याला दर महिन्याला वाचायला मिळेल. पण आपली वाचण्याची तयारी आहे का? नाही आहे. म्हणून सांगतो, आमची विनंती आहे की 15 लोकांची गरज आहे. किती लोकांची गरज आहे? 15. पैसे किती द्यावे लागतील? बाबासाहेबांच्या संस्थेला, बाबासाहेबांच्या एकंदरीत आता मुंडे सरांनी सांगितलं की मोर्चाला खूप पैसे आले, कारण की ती गरज होती आपली, गरजेपोटी आली. आपल्याला माहित आहे की जर मोर्चातला सक्सेस नाही झाला, वर्गीकरण, हे सर्व आव्हानं आपल्या समोर आलेले आहेत, ते थांबवायचे असतील, बाबासाहेबांच्या संस्थेला पुढे न्यायचं असेल तर संकल्प करा. मी विनंती करतो तुम्हाला या माध्यमातून, ज्याप्रमाणे आम्ही धम्माचा प्रचार आणि प्रसार करत फिरतोय, या तुमच्या परिसरामध्ये आम्ही आता गेल्या 1-1.5 महिन्यापासून फिरतोय. आमची तुम्हाला विनंती राहील. किती रुपयाचं आहे? एका महिन्याचं किती रुपयाचं आहे? 25. एका वर्षभराचं फक्त 250 रुपये. 250 रुपये तुम्ही देऊ शकता का? तुम्ही 250 रुपये 1 वर्ष भरायचे? पहा किती लोकांची तयारी असेल तर 250 रुपयाची. मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही जर 15 लोक, 15 महिला एकत्र आल्या तर बाबासाहेबांच्या नावाची संस्था होईल. आणि बाबासाहेबांच्या नावाच्या संस्था झाल्यावर हे पुस्तकं तुमच्या पत्यावर येतील, जेणेकरून बाबासाहेबांच्या संस्थेबद्दलची माहिती तुमच्यापर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचेल असा मला विश्वास वाटतो. मी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि अपेक्षा आहे की खरोखरच तुम्ही जर तयार होत असाल तर ती नावं मासिकाकडे द्या. आणि म्हणजे काय होईल आमचं की एकंदरीत आमचा जो उपक्रम आहे तो घराघरात पोहोचवणं आहे. काय पोहोचवणं आहे घराघरामध्ये? बाबासाहेबांच्या संस्थेला पोहोचवण्यातून. आता तुम्ही सांगा मला, 15 लोक तयार होऊन देतात, 15 लोकांची नावं देऊ शकाल? 250 रुपये तुम्ही विचार करा. फक्त 15 लोकांचं म्हणतोय मी. वस्ती खूप लोकांची असेल, मला किती लोक पाहिजे? फक्त 15 लोक. आणि 15 लोकांची नावं दिली तर पुढच्या महिन्यापासून तुमचे पैसे आम्हाला नाही पाहिजे. ते कुठे जातील? ते राजगृहात जातील, बाबासाहेबांच्या घरात जातील. तिथून तुम्हाला हे पुस्तकं येतील. वेळोवेळी बाबासाहेबांच्या उपकाराच्या परतफेडीची व्यवस्था आपण करता आली तर नक्की करा. पुन्हा एकदा मी तुम्हाला
भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने या कार्याला शुभेच्छा देतो. थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. मौलिक विचार, भारतीय बौद्ध महासभेची भूमिका, भारतीय बौद्ध महासभेचा उद्देश तळमळीने या ठिकाणी आपण मांडलेला आहे. आणि आजचा जो ज्वलंत प्रश्न आहे त्या ज्वलंत प्रश्नावर सुद्धा आपण आपली भूमिका मांडलेली आहे. मी पुनश्च आपल्याला धन्यवाद देतो आणि यानंतर सरनत्य घेऊन या वंदनेची शांत होईल. जय मंगलम नाती मे शरणं अयं धामो मे शरणं शरणं एतेन सत्यवचेन होतु मे जय मंगलम नाती मे शरणं अयं संगो मे शरणं शरणं एतेन सत्यवचेन होतु मे जय मंगलम. साधु 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 बुद्धं नमः धम्मं नमः संघं नमः. तथागत गौतम बुद्ध के जय. धम्म नाय सम्राट अशोकांचा, विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय बौद्ध महासभेचा, भारतीय संविधानाचा एकच साहेब, एकच साहेब क्रांतीसूर्य महात्मा फुल्यांचा, सावित्रीबाई फुल्यांचा, माता रमाई माता भीमाईंचा. जय भीम, जय भीम, जय भीम. थांबा हो थांबा गाडीवाले दादा आहे एकटा मी भीमा माझे नाव राहिले फार दूर माझे गाडीत घ्या हो मला मला गाडीत घ्या हो मला. थांबा हो थांबा गाडीवाले दादा पाड एकटा मी भीमा माझे नाव राहिले फार दूर माझे गाडीत घ्या हो मला मला गाडीत घ्या हो मला. थांबा हो थांबा पाठीवर आहे दप्तराजे ओझे तापत्या उन्हाने जळती पाय माझे हा भयान वारा तन माझे भाजे घामते मगळती लय ताजे ताजे येऊ द्या दया हो मज पामराची येऊ द्या दया हो मज पामराची. घ्या मला घ्या मला घ्या मला गाडीत घ्या हो मला मला गाडीत घ्या हो मला. थांबा हो थांबा गाडीवान बोले जात सांग बाळा दिसतो खरोखर लय साधा भोळा. भीम बाळ बोले महार मी वेळा गाडीवान बोले थांब बाळ तोळा. वाटेल गाडी वाटेल मी कस मी घेऊ रे मी तुला गाडीत घ्या हो मला मला गाडीत घ्या हो मला. थांबा हो थांबा उपकार तुमचे विसरणार
फार वाट पायी बसणी घ्या मला गाडीत घ्या हो मला गाडीत घ्या हो मला थांबा गाडीवाणी दादा बाळ एकटा मी भीमा माझे नाव राहिले फार दूर माझे गाडीत घ्या हो मला गाडीत घ्या हो मला गाडीत घ्या हो मला थांबा हो थांबा. समाजाला घडविले कुंभारा परी तू भीमा, समाजाला घडविले कुंभारा परी तू भीमा, समाजाला घडविले धिक्कारून गुलामीला धिक्कारून गुलामीला बुद्धाकडे वळविले कुंभारा परी तू भीमा, समाजाला घडविले 22 प्रतिज्ञेची भीमा तू दीक्षा दिली, बुद्धाच्या विचाराची भीमा तू भिक्षा दिली. प्रगतीच्या शिखरावरी प्रगतीच्या शिखरावरी आम्हाला चढविले कुंभारा परी तू भीमा, समाजाला घडविले बुद्धाच्या धम्माने केली लय नवालाई, धम्माकडे वळले भीमा तुझे अनुयायी, सर्व पोट जातीला सर्व पोट जातीला अमृताने जुळविले कुंभारा परी तू भीमा, समाजाला घडविले कुंभारा परी तू भीमा, समाजाला घडविले धिक्कारून गुलामीला धिक्कारून गुलामीला बुद्धाकडे वळविले धिक्कारून गुलामीला बुद्धाकडे वळविले कुंभारा परी तू भीमा, समाजाला घडविले समाजाला घडविले समाजाला घडविले. ऐक तू जरा भीमाच्या लेकरा, ऐक तू जरा असा का झोपला का, जागी हो जरा
ज्ञान पंचेशील मी नेमाने प्रेमाने गाते बुद्ध धम्माची मी धम्माने महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध की, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, सावित्रीबाई फुलेंचा, धम्मनायक भारतीय बौद्ध महासभेचा, समता सैनिक दलाचा